नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागात आपण सरनामा म्हणजे काय हे जाणून घेतलं. आज आपण सरनाम्याचं तत्वज्ञान जाणून घेणार आहोत. सरनाम्यात पहिला भाग म्हणजे प्रास्ताविकाची सुरुवातच आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया अशी करण्यात आलेली आहे. म्हणजे या सरनाम्यामध्ये जो काही संकल्प आहे तो कोण करतंय, तर आम्ही सर्व भारतीय लोक मिळून करत आहोत. हा शब्दप्रयोग सर्वप्रथम अमेरिकेच्या राज्यघटनेत वापरण्यात आला होता. अर्थातच तिथं वी द पीपल ऑफ युनायटेड स्टेट्स असा करण्यात आलेला आहे. आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याची सुरुवात देखील नेमक्या कोणत्या शब्दानं करावी या संदर्भात अनेक मतांतरं होती. त्या संदर्भात संविधान सभेत प्रदीर्घ अशी चर्चा देखील झाली. आपल्या संविधान सभेचे जे काही सदस्य होते ते ज्या पार्श्वभूमीतून आले होते, त्यात जे कोणाला श्रद्धास्थान मानत होते त्यांच्या नावानं ही सुरुवात केली जावी अशी या सर्व संविधान सभेतल्या सदस्यांची इच्छा होती. परंतु तेथे पुरोगामी विचारांचे जे इतर सदस्य होते त्यांनी आपली राज्यघटना बनवण्यामागे जे मुख्य स्रोत आहे त्या भारताच्या लोकांच्या नावानंच या प्रास्ताविकाची म्हणजे सरनाम्याची सुरुवात केली जावी असा आग्रह धरला. या चर्चेच्या शेवटी मतदान करण्यात आलं आणि मतदानाच्या माध्यमातून आपल्या प्रास्ताविकेच्या सुरुवातीला कोणत्याही धार्मिक शब्दानं न शब्दप्रयोग करता ती आपले भारताचे लोक या शब्दानंच करावी असं एकमतानं ठरवण्यात आलं. आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया हा शब्दप्रयोग अतिशय व्यापक आहे. राज्यघटना निर्मितीमागची मुख्य प्रेरणा कोण आहे, तर निश्चितच आपली भारतीय जनता आहे. शिवाय आपल्या राज्यघटनेला मुख्य अधिकार देणारे स्रोत कोण आहे, हा अधिकार स्रोत सुद्धा आपले लोकच आहेत. म्हणून ही वी द पीपल ऑफ इंडिया ही सरनाम्याची सुरुवात अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. विद्यार्थी मित्रांनो, आपण हे लक्षात घ्यायचं आहे की भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वी तसेच आपली राज्यघटना अस्तित्वात येण्याच्या पूर्वी आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीत होतो. 150 वर्ष ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात आपण होतो. ब्रिटिशांच्या आधी सुद्धा आपल्यावर इतरांचं शासन होतं. हिंदुस्थानचा इतिहास हा परकीय शासकांचा इतिहास आहे असं म्हटलं जातं. त्या भारतामध्ये भारतीय जनतेला फक्त गृहीत धरलं गेलं आणि शासन कायदे या परकीय राजवटींद्वारे लादण्यात आलेत. परंतु जेव्हा आपण पारतंत्र्याच्या बेड्या तोडल्या आणि आपला देशाचा राज्यकारभार कसा चालावा यासाठी आपणच आपल्या देशाचं संविधान निर्माण केलं. त्यावेळी आपल्या घटनाकारांनी आपल्या देशातील या जनतेला गृहीत न धरता आम्ही भारतीय लोक अशा प्रकारची सुरुवात करून भारतीय जनता ही सर्वप्रथम असल्याचा संदेश या 3 शब्दातून पूर्ण जगाला दिला. आपल्या राज्यघटनेनं भारतीयांना जे काही मूलभूत हक्क दिलेले आहेत, अधिकार दिलेले आहेत, ते कोणी दुसऱ्या देशानं अथवा दैवी शक्तीनं दिलेले नाही आहेत मित्रांनो, तर आम्ही भारताचे लोक आमच्यासाठी हे हक्क देत आहोत. जर आपण आपली राज्यघटना, आपलं संविधान नीट समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की जनतेची ताकद काय, म्हणजेच आपली ताकद काय आहे. आणि म्हणूनच आपल्या जनतेची ताकद जर आपल्याला जाणून घ्यायची असेल मित्रांनो, तर प्रत्येकानं आपली राज्यघटना ही नीट जाणून घेतली पाहिजे. आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया या शब्दाची व्यापकता बघा किती मोठी आहे. केवळ या 3 शब्दांच्या माध्यमातून घटनाकारांनी आपल्या देशाची एकता आणि एकात्मतेच्या भावनेचं दृढीकरण केलेलं आहे. कारण या 3 शब्दातून आम्ही भारताचे लोक अशा 3 शब्दातून आपण कुठलाही विशिष्ट समाजाचा, धर्माचा अथवा पंथाचा उल्लेख करत नाहीये, तर फक्त आणि फक्त जनतेचा उल्लेख करत आहोत. आणि ती जनता भारतीय आहे आणि ही सर्व भारतीय जनता एकत्र येऊन भारताचा विकास करणार आहे अशी ग्वाही राज्यघटनेनं म्हणजेच आपल्या घटनाकारांनी या 3 शब्दातून दिली. आणि म्हणूनच
हा जो प्रास्ताविकेचा पहिला भाग आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे की या पूर्ण अधिसत्तेचा स्रोत तुम्ही आणि आम्ही भारतीय जनता असणार आहे. हे झालं संविधानातल्या प्रास्ताविकाचा पहिला भाग. आता आपण प्रास्ताविकाचा दुसरा भाग म्हणजेच आम्ही भारताचे लोक आमच्या देशाला कशा पद्धतीनं घडवू इच्छितो हे दर्शवणारा हा भाग आहे. आधीच्या भागात आपण आम्ही भारताचे लोक हे अधिकार स्त्रोत पाहिलं आणि ह्या भागात काय म्हटलं आहे ते आता आपण बघूया. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य या 5 संकल्पनांचा समावेश आपल्या प्रास्ताविकेत करण्यात आलेला आहे. या 5 संकल्पना जर आपण नीट समजून घेतल्या तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला आपला देश कसा घडवायचा आहे. सगळ्यात पहिली संकल्पना पाहूया, ती म्हणजे सार्वभौम. आपण आपल्या देशाला एक सार्वभौम राष्ट्र बनवण्याचा संकल्प आपल्या सरनाम्याच्या माध्यमातून केलेला आहे. सार्वभौम म्हणजे काय तर पूर्णपणे स्वतंत्र, कुठलंही बाह्य किंवा अंतर्गत शक्तीच्या प्रभावाखाली वा नियंत्रणाखाली नसणारं राष्ट्र. आपण जेव्हा भारताला सार्वभौम राष्ट्र म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ काय असतो की आपण आपले सर्व निर्णय घेण्यासाठी पूर्णतः स्वतंत्र आहोत. त्यावर कुणाचंही नियंत्रण असणार नाही. विद्यार्थ्यांनो, हे निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र म्हणजे फक्त अंतर्गत बाबतीत नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आपण आपले निर्णय घेण्यास पूर्ण सक्षम असणं असा अर्थ आहे. थोडक्यात आपण आपल्या घटनेच्या चौकटीत राहून सर्व निर्णय घेऊ शकतो. हा जो सार्वभौम शब्द आहे तो राज्यघटनेत जाणीवपूर्वक घेण्यास कारणही होतं. ते म्हणजे आपल्या देशाचा इतिहास. मी मगाशी म्हटलं की पहिल्यापासून आपण कोणाच्या ना कोणाच्या नियंत्रणाखाली राहिलो आहोत. ते मुघल असतील, ब्रिटिश असतील, तुर्क असतील, अरब असतील. राज्यघटना निर्मिती चालू असतानाच आपण स्वातंत्र्याच्याही प्रक्रियेतून जात होतो. मग त्यावेळेला मुद्दाम हा शब्द टाकण्यात आलाय की याच्यानंतर कुठलंही धार्मिक, वांशिक, जातीय या कारणामुळे आम्ही आमच्यावर दुसऱ्या कोणाचं नियंत्रण येऊ देणार नाही. आम्ही आमच्या स्वतंत्र राहू, निर्णय प्रक्रियेबाबत स्वतंत्र असणार आहोत आणि म्हणून आपल्या राज्यघटनेत सार्वभौम हा शब्द घेण्यात आला. आता आपण समाजवाद ही संकल्पना समजून घेऊ. आपण आपल्या देशाला एक समाजवादी राष्ट्र बनवण्याचा संकल्प आपल्या राज्यघटनेतून केलेला आहे. समाजवादी व्यवस्था म्हणजे काय तर समता आणि न्याय यावर आधारित समाजव्यवस्था. म्हणजेच संपत्तीचे उत्पादन समाजाच्या मालकीचं ठेवून सर्वांना समान मानणारी व संपत्तीचे न्याय्य वितरण करून सर्वांना किमान समान पातळीवर आणणारी विचारप्रणाली म्हणजे समाजवाद होय. विद्यार्थ्यांनो, तसं जर बघितलं तर समाजवाद हा शब्द आपल्या राज्यघटनेत कुठेही वापरण्यात आलेला नाही, परंतु आपल्या राज्यघटनेची रचना अशी करण्यात आलेली आहे की आपला देश एक समाजवादी राष्ट्र बनला आहे. आपल्या प्रस्ताविकेत देखील हा शब्द सुरुवातीला नव्हता. तो 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीनुसार जोडण्यात आला. आता या ठिकाणी एक महत्त्वाची बाब आपण लक्षात घ्यायची आहे की चीनमध्ये सुद्धा समाजवाद आहे आणि आपण देखील समाजवादाचा पुरस्कार केलेला आहे. परंतु तरीही चीनचा समाजवाद आणि आपला समाजवाद यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. कारण आपला समाजवाद हा लोकशाही स्वरूपाचा समाजवाद आहे आणि चीनचा साम्यवादी स्वरूपाचा समाजवाद आहे. साम्यवादी समाजवादामध्ये उत्पादनाची सर्व साधनं ही शासनाच्या मालकीची असतात, परंतु आपल्या इथे भारतामध्ये लोकशाही समाजवाद असल्या कारणानं आपली अर्थव्यवस्था ही मिश्र स्वरूपाची आहे. म्हणजे काय तर देशातील उत्पादनाची जी सर्व काही क्षेत्र आहेत ती केवळ शासकीय नाही तर खाजगी सुद्धा आहे. अशा प्रकारे लोकशाही स्वरूपाचं समाजवादी राष्ट्र घडवण्याचा संकल्प आपण आपल्या सरनाम्यात म्हणजेच प्रास्ताविकेत केलेला आहे. यानंतरची तिसरी संकल्पना म्हणजे धर्मनिरपेक्षता. ही संकल्पना आपण थोडक्यात समजून घेऊया. आपण आपल्या राष्ट्राला एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनवण्याचा संकल्प केलेला आहे. धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणजे काय तर आपल्या देशाचा कोणताही अधिकृत असा राजधर्म नसेल
आपण सर्व धर्मांच्या प्रती समान आदरभाव बाळगून त्याचा प्रचार आणि प्रसार संदर्भात समान तत्वावर काम करू शकू. म्हणजेच कोणत्याही धर्माला झुकतं माप देणार नाही किंवा कोणत्याही धर्माकडे दुर्लक्ष करणार नाही. आता इथे पण धर्मनिरपेक्ष हा शब्द आपल्या राज्यघटनेत कुठेही वापरण्यात आलेला नाहीये, पण आपल्या प्रस्ताविकेत हा शब्द 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1976 मध्ये जोडण्यात आला. आपण जर आपल्या राज्यघटनेची संरचना पाहिली तर ज्यामधून आपला देश धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याचं आधीच स्पष्ट होतं. अगदी आपल्या राज्यघटनेतली कलमं जरी घेतली, कलम 14, 15, 16, 17, 19, 25 ते 28, अगदी सरनाम्याच्या सुरुवातीवर म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया याच्यावरही जर आपण नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की आपला कुठलाही अधिकृत धर्म नाही, आपण सर्व भारतीय आहोत ही आपली ओळख आहे. आता चौथी संकल्पना म्हणजे लोकशाही आपण समजून घेऊया. आपल्या प्रास्ताविकेत एक लोकशाही राष्ट्र घडवण्याचा संकल्प केलेला आहे. लोकांनी, लोकांसाठी, लोकांचं चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही अशी अब्राहम लिंकन यांनी केलेली व्याख्या जगप्रसिद्ध आहे. परंतु तरीही लोकशाही राज्य म्हणजे काय, तर प्रौढ मताधिकाराच्या आधारे खुल्या निपक्षपाती निवडणुकांद्वारे लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींद्वारा चालले जाणारे राज्य म्हणजे लोकशाही होय. आता लोकशाही या शब्दाला डेमोक्रेसी हा ग्रीक शब्द आहे. डेमो म्हणजे जनता आणि क्रेसी म्हणजे सत्ता. थोडक्यात लोकशाही म्हणजे देशातील सर्वसामान्य जनतेच्या मतांचा आदर करत लोकांद्वारे चालवले गेलेले शासन म्हणजे लोकशाही. आता या लोकशाहीचे ढोबळमानानं 2 प्रकार पडतात. एक म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही, ज्याच्यामध्ये जनता ही सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष सहभागी होते. पूर्वीच्या ग्रीक राज्यांमध्ये अशा प्रकारची प्रत्यक्ष लोकशाही होती आणि आजचं जर उदाहरण द्यायचं झालं तर स्वित्झर्लंड या देशामध्ये अशा प्रकारची प्रत्यक्ष लोकशाही आहे. आणि दुसरा प्रकार म्हणजे अप्रत्यक्ष लोकशाही. ती म्हणजे काय, तर निर्णय प्रक्रियेमध्ये जनता ही अप्रत्यक्ष सहभागी असते. जर त्यांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून तिथला कारभार चालत असतो, म्हणजे आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या मार्फत अप्रत्यक्षरित्या जनता या प्रक्रियेत सहभागी होत असते. अशा प्रकारची अप्रत्यक्ष लोकशाही जगातील बहुतांश देशांमध्ये आढळते. भारत, इंग्लंड, अमेरिका येथे ही व्यवस्था आपल्याला बघायला मिळते. आता या अप्रत्यक्ष लोकशाहीचे पुन्हा 2 प्रकार पडतात, संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाही. या दोन्ही प्रकारच्या लोकशाहीमध्ये द्विगृही कायदे मंडळ असते. पण विद्यार्थ्यांनो, तिथे किती शासन प्रमुख आहेत त्यावरून हे प्रकार पडलेले आहेत. अध्यक्षीय लोकशाही जी अमेरिकेनं स्वीकारली आहे तिथे फक्त एकच प्रमुख आहे, तो म्हणजे राष्ट्राध्यक्ष. आणि जिथं संसदीय लोकशाही आहे म्हणजे भारत आणि इंग्लंड या ठिकाणी 2 प्रमुख असतात. एक म्हणजे वास्तव प्रमुख आणि दुसरा म्हणजे नामधारी प्रमुख. संसदीय लोकशाही हे वैशिष्ट्य आपण भारताच्या राज्यघटनेमध्ये यापूर्वी अभ्यास केलेला आहे. इंग्लंडप्रमाणे आपली संसदीय लोकशाही जरी असली तरी त्यात मात्र आपण फरक केलेला आहे, तशीच्या तशी स्वीकारलेली नाही आहे. इंग्लंडचा जो नामधारी प्रमुख आहे म्हणजे राजा किंवा राणी हा वंश परंपरेनं सत्तेवर येतो. पण आपल्याकडे मात्र हे नाही आहे. आपल्याकडचा सर्वोच्च प्रमुख म्हणजे राष्ट्रपती हा वंश परंपरेनं सत्तेवर येत नाही. अशी लोकशाही आपण स्वीकारलेली आहे. त्यानंतरची सरनाम्यातली 5वी संकल्पना म्हणजे गणराज्य. आम्ही भारताचे लोक आमच्या देशाला एक गणराज्य बनवणार आहोत असं आपण प्रस्तावनेत म्हटलेलं आहे. आता हे गणराज्य म्हणजे काय, तर सर्वसाधारणपणे लोकनियंत्रणाखाली असणारी शासन प्रणाली. गणराज्य म्हणजेच प्रजेची सत्ता. अगदी थोडक्यात सांगायचं तर आपल्या देशात सत्तेवर येणारा व्यक्ती हा अनुवंशिकतेनं सत्तेवर येणार नाही. विशिष्ट वंशात जन्माला आलाय म्हणून तो प्रमुख पदावर जाणार नाही. देशाचं सर्वोच्च शासन प्रमुख देखील लोकांमधूनच निवडलं जाईल असं सांगणारी संकल्पना म्हणजे गणराज्य. आता आपण ह्या ज्या काही सगळ्या संकल्पना ऐकल्यात त्यावरून आपल्याला लक्षात येईल की प्रास्ताविकाचा हा दुसरा भाग काय सांगतोय, तर आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवणार आहोत. आता आपण आपल्या सरनाम्याचा जो 3रा भाग आहे तो म्हणजे आपण आपल्या देशातील नागरिकांना काय देणार आहोत, कुठले अधिकार देणार आहोत
तो बघणार आहे. गुलामगिरीतून मुक्त झालेल्या आपल्या देशातील जनतेला एक सुखी, समृद्ध, प्रतिष्ठापूर्वक जीवन तसंच न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या महत्त्वाच्या बाबी देण्याचा संकल्प आपण आपल्या सरनाम्याच्या माध्यमातून केलेला आहे. आता हा संकल्प सरनाम्याच्या माध्यमातून करत आहोत म्हणजे नागरिकांना नक्की काय देत आहोत हे जाणून घेण्यासाठी आपण या सर्व संकल्पना एक एक करून अगदी थोडक्यात समजून घेऊया. सर्वप्रथम आपण आपल्या भारतीय नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा 3 प्रकारचा न्याय देण्याचा संकल्प आपल्या सरनाम्यात केलेला आहे. विद्यार्थ्यांनो, सामाजिक न्याय म्हणजे काय? तर शोषणविरहित, समताधिष्ठित न्याय समाजाची निर्मिती होय. जर आपण स्वातंत्र्यपूर्व काळातील आपला भारतीय समाज बघितला तर वर्णव्यवस्था म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्था असल्या कारणानं आपला भारतीय समाज हा जातीच्या उतरंडीमध्ये विभागण्यात आलेला होता. त्यामुळे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात असमानता होती. अगदी स्वातंत्र्यानंतरही आज ते टिकून आहे. अशा वेळेला आपल्या भारतातील कोणत्याही नागरिकासोबत असा कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही यासाठी आपल्या राज्यघटनेत कलम 14 ते 18 यामध्ये समानतेचा मूलभूत हक्क दिलेला आहे. त्यानंतर सरनाम्यामध्ये आपण आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला आर्थिक न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे काय? तर आर्थिक क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना समान न्याय प्रदान करणार आहोत. आता आपल्या भारतामध्ये प्रत्येक नागरिकाला त्याच्या उपजीविकेचं माध्यम निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा, स्त्री असो वा पुरुष असो, त्याला कोणत्याही कामापासून कोणी अडवणार नाही. समान कामासाठी समान वेतनाची तरतूद इथे करण्यात आलेली आहे. याबाबत कोणत्याही भारतीय नागरिकासोबत कोणत्याही प्रकारचा अन्याय केला जाणार नाही. राज्यघटनेची जी मार्गदर्शक तत्वे आहे त्यातील कलम 38, 39, 42 व 43 मध्ये याच स्वरूपातल्या आर्थिक न्यायाची तरतूद करण्यात आलेली आहे. पुढे आपण मार्गदर्शक तत्वांमध्ये ते सविस्तर बघूया. आता या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय देण्याचा जो संकल्प आपण आपल्या प्रास्ताविकात केलेला आहे त्यातील राजकीय न्याय म्हणजे कोणत्याही प्रकारचा भेदभाव न होता जनतेचा शासनातील सहभाग होय. आता हा सहभाग मतदार म्हणून असो की उमेदवार म्हणून असो, सर्वसाधारणपणे राज्यघटनेत नमूद केलेल्या वयाची अट म्हणजे जी आता 18 आहे त्या सर्व भारतीय नागरिकांना मतदार म्हणून अधिकार देण्यात आलेला आहे. तसेच सार्वजनिक पदांवर नियुक्ती होताना त्यावेळी सुद्धा कोणताही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही असं या राजकीय न्यायात अभिप्रेत आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या सांगितलेल्या 3 प्रकारच्या न्यायांबरोबरच प्रत्येक भारतीय व्यक्तीला त्याचं जीवन प्रतिष्ठापूर्वक जगता यावं यासाठी विविध प्रकारची स्वातंत्र्य दिलेली आहेत. यामध्ये विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचा समावेश आहे. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाही प्रणालीचा आत्मा आहे आणि म्हणूनच कलम 19 नुसार सर्व भारतीयांना त्यांचे विचार विविध माध्यमातून व्यक्त करण्यासाठी हे स्वातंत्र्य देण्यात आले. तसेच आपल्या प्रत्येक भारतीयाला त्याच्या श्रद्धेप्रमाणे धर्माचरण करण्याचा अधिकार आहे. तो त्याच्या आवडीप्रमाणे धर्माचा स्वीकार देखील करू शकतो. हेच धार्मिक स्वातंत्र्य कलम 25 ते 28च्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. आपण ज्या वेळेला मूलभूत हक्कांचा अभ्यास करू तेव्हा ते सविस्तर बघूयात. आता या न्याय आणि स्वातंत्र्याबरोबरच आपण आपल्या देशातील सर्व नागरिकांना दर्जा आणि संधीची समानता देण्याचा संकल्प आपल्या सरनाम्यात केलेला आहे. भारतीय समाजात श्रेष्ठ आणि कनिष्ठ ही जी काही वर्गवारी आहे ती शासकीय तसंच सार्वजनिक जीवनातून पूर्णपणे हद्दपार, पूर्णपणे काढून टाकण्यासाठी वंश, धर्म, वर्ण, भाषा असा कुठचाही भेदभाव न करता प्रत्येक नागरिकाला दर्जा आणि संधीची समानता दिली जाईल असं सरनामा म्हणतो. अर्थात राज्यघटनेनं जरी या सर्व गोष्टींची हमी दिलेली असली तरी प्रत्येक नागरिकाच्या मनातून जोपर्यंत ही विषमता जात नाही तोपर्यंत या गोष्टींना अर्थ राहणार नाही, हेही तेवढंच खरं आहे. आता आपल्या देशातील सर्व नागरिकांना बंधुतेची वागणूक देण्याचं आश्वासन
सरनाम्याच्या माध्यमातून दिलेला आहे. सार्वजनिक जीवन जगत असताना जातीभेदाच्या भिंती तोडून आपण सर्वजण, सर्व भारतीय एक आहोत, एकमेकांचे बंधू आहोत, ही भावना आपल्या सर्वांमध्ये निर्माण झाली पाहिजे अशी घटनाकारांची अपेक्षा होती. आणि म्हणूनच त्यांनी आपला देश हा राज्यांचा संघ असूनही आपल्या सर्व देशातील नागरिकांना ही एकच ओळख दिली होती, ती म्हणजे भारतीय. देशातील सर्व नागरिकांना केवळ एकच नागरिकत्व दिलं, ते म्हणजे भारतीय नागरिकत्व. आपल्याला आपल्या राज्यांचं वेगळं नागरिकत्व दिलेलं नाही आपल्या घटनाकारांनी. म्हणजेच त्यांचा हेतू असा होता की आपण सर्व एक आहोत, एकमेकांचे बांधव आहोत आणि आपल्यामध्ये ही बंधुभावाची भावना वाढीस लागली पाहिजे, हा त्यांचा प्रयत्न होता. अशा प्रकारे आपण आपल्या देशातील सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या 4 बाबी देण्याचं केवळ आश्वासनच नाही तर खात्री आपल्या या उद्देशपत्रिकेच्या म्हणजे सरनाम्याच्या माध्यमातून दिलेली आहे. या गोष्टींशी कुठल्याही प्रकारे तडजोड केली जाणार नाही, या सर्व गोष्टींचं संरक्षण केलं जाईल असं आश्वासन या सरनाम्याने दिलेले आहे. आणि या सर्व संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याच्या जोडीला मूलभूत हक्क दिलेले आहेत. विद्यार्थ्यांनो, आता या सर्व सरनाम्याच्या तत्त्वज्ञानाचा जो शेवटचा भाग आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्यात आपण म्हटलंय की आपलं संविधान आपणच बनवून आपल्या प्रत अंगीकृत आणि अधिनियमित करून अर्पण केलेलं आहे. आपण आपली ही राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली. त्यामुळे प्रास्ताविकात देखील याच तारखेचा उल्लेख आहे. आणि म्हणूनच दरवर्षी ही तारीख लक्षात ठेवा, 26 नोव्हेंबर हा दिवस राज्यघटनेतील स्वीकृती दिन म्हणून अतिशय उत्साहानं संविधान दिन म्हणून आपण साजरा करतो. ही राज्यघटना कोणी बाहेरून आपल्याला लादलेली नाही आहे, आपणच बनवलेली आहे. अशी पूर्णतः स्वदेशी धाटणीची ही राज्यघटना म्हणजे केवळ नियमावली नाही आहे मित्रांनो, तर जीवन जगण्याची पद्धती आहे, जीवन जगण्याचं तत्त्वज्ञान आहे. असं समजून या राज्यघटनेतल्या सर्व गोष्टींची एक जबाबदार नागरिक म्हणून आपण अंमलबजावणी करायला पाहिजे. अशा पद्धतीनं आज आपण सरनाम्याचं तत्त्वज्ञान जे 3 भागांमध्ये विभागलेलं आहे त्याचा अभ्यास केला. पुढच्या तासाला आपण संविधानातली जी वैशिष्ट्य आहेत, आपल्या भारतीय संविधानाची वैशिष्ट्य, त्यांचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.